चलो। आज साधारण 10:30-11च्या दरम्यान अद्वै हिरे यांना मालेगाव येथील स्पेशल जज यांच्या पुढे रिमांडमध्ये पोलिसांनी हजर केलं। रिमांड रिपोर्ट बरोबर पोलिसांनी असं कोर्टापुढे निवेदन केलं की संबंधित गुन्ह्याचा तपास अजून प्राथमिक अवस्थेत आहे आणि त्यांना पूर्ण तपास करण्याकरता आरोपींची फिजिकल कस्टडीची अत्यंत गरज आहे असं ते निवेदन दाखल केलं। त्या निवेदनाच्या विरुद्ध आरोपींतर्फे म्हणजे मी कोर्टापुढे बऱ्याचशा काही गोष्टी नमूद केल्या आणि ह्या गुन्ह्यामध्ये आरोपीची फिजिकल कस्टडीची मुळीच गरज नाही आहे, कारण तपास ऑलरेडी झालेला आहे, सर्व कागदपत्र जप्त केलेली आहेत, त्यांचे जबाब देखील घेण्यात आलेले आहेत असं कोर्टापुढे नमूद केलं। आणि हे सगळं आरोपीतर्फे केलं गेलेलं निवेदन आणि सरकारी पक्षामार्फत केले गेलेलं निवेदन ह्या दोन्ही गोष्टीचा मेहरबान कोर्टाने विचार करून शेवटी जो काही तथाकथित गुन्हा आहे त्याच्या तपासाकरता आरोपींची फिजिकल कस्टडीची गरज आहे असं नमूद करून आपल्या ऑर्डरमध्ये नमूद करून त्यांना 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीची ऑर्डर केलेली आहे। आता 20 तारखेला पुन्हा त्यांना कोर्टामध्ये हजर करतील। पुढची तारीख 20 तारीख सरकारी वकिलांच्या सोबत अन्य कुठले दुसरे वकील होते बाहेर? सरकारी वकिलांच्या सोबत दुसरे अन्य वकील होते, त्यांनी बराचसा दमदारपणे अगदी सांगितलेलं आहे, आर्ग्युमेंट केलेलं आहे, पण ते तसं सरकारी वकिलांचीच पुनरावृत्ती केलेली आहे, त्यात काही विशेष नाही आहे। पण जो काही लेखी रिपोर्ट दाखल केलेला होता त्याच्यातील जे मुद्दे होते सरकारी पक्षाचे त्याचा मेहरबान कोर्टाने विचार करून ही कस्टडीची ऑर्डर केलेली आहे। आभरणं कुठे नेलं? मालेगावच्या इथे ठेवणार का नाशिकला? नाही, ते नाही सांगू शकत, ते आम्हाला कळणारही नाही आणि आम्हाला कोणी सांगणारही नाही। ते तक्रार त्यावेळेला होती, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तब्बल 5 वर्षानंतर या सगळ्या संबंधी अद्वै हिरे यांना पोलीस कस्टडीमध्ये NDCC बँकेचे रिजनल ऑफिसर यांनी तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती। त्यानुसार हा गुन्हा नोंदला गेला होता। तपास चालू होता, पण तपास हा अतिशय संत गतीने चालू होता। त्याच्यानंतर गुन्हा नोंदल्यानंतर अद्वै हिरे यांनी सुरुवातीला मालेगाव येथील सेशन कोर्टात अटकपूर्व जामीन दाखल केला होता। तो सेशन कोर्टाने तो अटकपूर्व जामीन त्यांचा फेटाळला होता। त्यामुळे ते अद्वै हिरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने देखील ऑब्झर्वेशन्स काही केले की तपास अतिशय संत गतीने चालू आहे आणि उच्च न्यायालयाने देखील असे ऑब्झर्वेशन्स केले की प्रथमदर्शनी फ्रॉड झाल्याचं दिसत आहे असं उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये ऑर्डर पास करताना निष्कर्ष काढले आणि उच्च न्यायालयाने अद्वै हिरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तालुका पोलिसांनी अद्वै हिरे यांना भोपाळ येथे अटक केली व आज त्यांना मालेगाव येथील सेशन कोर्ट बघेले साहेब यांच्या कोर्टापुढे त्यांना हजर केलं होतं। या गुन्ह्यामधले जे तपास अधिकारी आहे त्यांनी मिस्टर साहेब यांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केलेली होती। त्यामाने जे रिजनल ऑफिसर आहे जे NDCC बँकेचे त्यांनी मला इंटरव्हेनर म्हणून खास माझी या केसमध्ये नियुक्ती केलेली होती। मी जिल्हा बँकेच्या वतीने युक्तिवाद केला की अद्वै हिरे हे त्यावेळेस त्या NDCC बँकेचे हे ते त्यावेळेस चेअरमन होते आणि महिला सूतगिरणी ज्याची डायरेक्टर व चेअरमन त्यांची आई स्मिता हिरे ही होती। स्मिता हिरे होती आणि त्यांनी स्मिता हिरे महिला सूतगिरणीवाल्यांनी लोनची मागणी NDCC बँकेकडे केली होती। त्यावेळेस त्यांनी कुठल्याही कागदपत्रांची सहनिशा न करता 3 टप्प्यात लोन सँक्शन केलं होतं आणि जी पहिल्यांदा लोनचा हप्ता देण्यात आला त्या लोनच्या पैशातूनच त्यांनी एक जमीन विकत घेतली व ती जमीन त्यांनी
बँकेला NDCC बँकेला मॉर्गेज केली. 3 टप्प्यात जे लोन अमाऊंटचं जे वाटप झालं त्यावेळेस ती जमीन मॉर्गेज म्हणून ती यांना बँकेला दिली गेली. ज्या जमिनीची किंमत जे बँकेने जे लोन मंजूर केलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अतिशय कमी होती. आणि विशेष म्हणजे कोर्टाच्या निर्देशनाची आम्ही महत्त्वाची गोष्ट आणून दिली की जे लोन बँकेने मंजूर केलं होतं NDCC बँकेने त्यापैकी 6 कोटी आणि अजून काही रक्कम आहे ती रक्कम त्यांनी व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँक याच्यामध्ये त्यांनी वर्ग केली. आणि व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेचे जे चेअरमन जे होते ते त्यांचे वडील प्रशांत दादा हिरे हे होते आणि अद्वय आबा हिरे हे सुद्धा ते डायरेक्टर होते. तसंच कोर्टाच्या निर्देशनात आम्ही हे देखील आणून दिलं की पोलिसांच्या तपासात हे देखील असं देखील निष्पन्न झालेलं आहे की त्यांनी महाराष्ट्रात व इतरत्र देखील काही जमिनी विकत घेतलेल्या आहेत त्या लोनच्या अमाऊंटमधून व तो पैसा जो महिला सुदगणीसाठी जो त्यांनी लोन घेतलं होतं त्यासाठी वापरला गेलेला नाही. त्यांनी जी एक मशिनरी वगैरे काही लावलेली होती आणि त्यांनी लोनचा एकही हप्ता फेडला नसल्यामुळे बँकेने कारवाई करून ती जी जमीन जी मॉर्गेज केली होती आणि जी मशिनरीज त्यांनी काही थोड्याफार प्रमाणात त्या जागेमध्ये लावले होते ती बँकेने जप्त केली आणि बँकेने त्याचा ऑक्शन करून ती जमीन आणि मशिनरीज 1,78,00,000 ती विक्री केलेली आहे. परंतु अद्याप पावेलो देखील अद्वै हिरे आबा यांच्याकडे 32 करोड आणि काही अमाऊंट ही मोठी शिल्लक आहे. ती अमाऊंटचे बेनिफिशरीज कोण आहेत त्याचा फायदा कोणी घेतलेला आहे तो पैसा देखील कुठे वापरला गेला आहे इन्व्हेस्ट केला गेला आहे तो पैसा हस्तगत करायचा आहे आणि ते पैशाचा दुरुपयोग कसा गेलेला आहे यासाठी आम्ही 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती. कोर्टाने आमचा युक्तिवाद ऐकून तसेच त्यांचे जे वकील अद्वै हिरे आबा यांचा वकील जे होते त्यांचा युक्तिवाद ऐकून 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडचा आदेश पारित केलेला आहे व त्यांना आता 20 तारखेला परत कोर्टापुढे न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे. ज्यावेळेस हे कर्ज घेतलेलं होतं आणि ट्रान्सफर केलं तुम्ही म्हणता दुसऱ्या त्यावेळेस अद्वै हिरे कुठल्या पदावर होते? ते चेअरमन होते त्या NDCC बँकेचे ते स्वतः चेअरमन होते आणि व्यंकटेश बँकेचे ते डायरेक्टर होते आणि त्यांची आई जी होती महिला सूतगिरणीची ती चेअरमन होती. आणि त्यांनी तो पैशाचा जो उपयोग जो सूतगिरणीसाठी करायचा होता त्या मशिनरीसाठी करायचा होता तो थोड्याफार प्रमाणात त्यांनी मशिनरी लावली. त्याच्यानंतर ती सूतगिरणी पूर्णपणे बंद पडली आणि ते 2013 मध्ये जो कर्ज घेतला होता त्याचा एकही हप्ता त्यांनी फेडला नाही. पण हे 2013चं प्रकरण होतं दाखल करता 2023 का उद्या ते गुन्हा अगोदरच दाखल झाला होता परंतु काही प्रमाणात थोडंसं इन्व्हेस्टिगेशन खूप हळू प्रमाणे चालू होता. त्याच्यानंतर उच्च न्यायालयात जेव्हा गेलं तर उच्च न्यायालयाने देखील ऑब्झर्वेशन पास केले की हा तपास अतिशय संत गतीने चालू आहे. परंतु तपास चालू होता काही गोष्टी असतील की त्यामुळे पुढे कारवाई होऊ शकल्या नाही. परंतु नंतर तपासाला चालना मिळाली. तपासाला चालना मिळाल्यानंतर सर्व गोष्टी उघडकीस आल्या